सगळ्यांना खरंच विनंती आहे, आपल्याला पूर्ण वेळ इथे बसायचं आहे. जेवणाच्या आधीपर्यंत इथे बसायचं आहे. नंतर पूर्ण मनोरंजन सत्र असणार आहे. त्यामुळे जे मागे उभे आहे विद्यार्थी त्यांना नम्र निवेदन आहे, कृपया आपण खुर्चीत येऊन बसावे. कोणी बाहेर असेल आपला मित्र मैत्रीण त्यांनाही घेऊन या. यापुढे आपली आवडती विद्यार्थिनी, आदर्श शाळेसाठी आदर्श विद्यार्थिनी आणि आपली अतिथी सुप्रिया देशमुख पुंड यांचं आपण मनोगत ठेवणार आहोत. सुप्रियाचा परिचय करून देते. तिने इंग्लिश लिटरेचरमध्ये BA करून पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात LLB पूर्ण केलं. त्यानंतर 3 वर्ष अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करून मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे 7 वर्षे तिने प्रॅक्टिस केली आणि आता 2021 पासून दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग म्हणून ती कार्यरत आहे. 2022 ते 25 ती कारंजा लाड जिल्हा वाशिम येथे होती आणि 2025 पासून जालना येथे ती कार्यरत आहे. तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आणि तिला विनंती करेल की तिचे मनोगत आजच्या कार्यक्रमाप्रती तिने व्यक्त करावे. धन्यवाद रेणू. आदरणीय व्यासपीठ, आदरणीय किटकुले सर, नायगावकर मॅडम, टावरी सर, आपले चिरतरुण शिक्षक वृंद, जरी रिटायर्ड झाले पण असं अजूनही वाटत नाही की तुम्ही रिटायर्ड झाले आहात, कारण आमच्या नजरेत तुम्ही तरुणच आहात. आम्ही ज्यावेळी ॲडमिशन घेतली होती त्यावेळी जशा मॅडम दिसत होत्या, पिल्ले मॅडम म्हणा की चव्हाळे सर म्हणा की भगत सर म्हणा, भगत सरांसारखं असं वाटतंय की गणित म्हटलं की भगत सर आणि मुंडटे सर यांच्याशिवाय दुसरं कोणीच दिसत नाही. आज इथे आले तर खरं, पण खरी माहेरी आल्याची जी भूमिका असते ती भूमिका आज असं वाटतंय की खरंच आपण आज माहेरी आलो. साईनगरमध्ये इतके वेळा येते पण शाळेकडे येणं हे कधी झालंच नाही. आज 25 वर्ष झाले, शाळा सोडून 25 वर्ष झाले, पण शाळेकडे स्पेशल असं यावं असा योगच जुळून आला नाही. त्याबाबत खंतही वाटतंय, पण आज आनंद असा झाला वाटतो की शाळेने बोलवलं मग नाही कसं म्हणायचं. टावरी सरांचा फोन आला, सुप्रिया तुला यावंच लागतंय. म्हटलं हो सर, आली. नाही कसं म्हणणार. ते म्हणतात की तू जज आहे, न्यायाधीश आहे, तुझा प्रोटोकॉल आहे. म्हणजे नाही सर, तुमच्यासाठी कोणता प्रोटोकॉल नाही, तुमच्यासाठी काहीच नाही. रेणुकाने मला म्हटलं की तू तुझ्या प्रोटोकॉलमध्ये येशील का, तुझ्या गाडीत येशील का, तू काय घालून येशील, तू तुझा ड्रेस घालून येशील का. तुला नाही ग बाई, मी असं काहीच करणार नाही. रेणुका आणि मी, आमची अनु रेणूची जोडी होती. शाळेमध्ये आम्ही अनु रेणूचीच जोडी म्हणून प्रसिद्ध होतो. काय सांगावं, काय बोलावं, किती बोलावं हे एक फार मोठा प्रश्न आहे. पण एक जुन्या गोष्टींना उजाळा म्हणून सांगते की खरी आवड लागली, अक्षर सुधारण्याची आवड लागली ती मराठीचे, हिंदीचे ते पिल्ले मॅडमनी. नंतर इंग्लिशचे अक्षर सुधारले पाहिजे ते टाले सरांमुळे. बिलकुल टाले सरांची कॉपी आम्ही करायचो. मग मनीषा असो की मी असो की रेणू असो, आम्ही पिल्ले मॅडमसारखे अक्षर काढायचो. मला आठवते मनीषा लेफ्ट हँडने लिहायची पण तरीही ती तशीच लिहायची जशी पिल्ले मॅडमनी. आम्ही कधी कधी पाहायचो हे खरंच मॅडमनी लिहिलंय की आपण लिहिलंय. खूप काही बोलावं असं वाटतंय, खूप काही सांगावं असं वाटतंय, पण मर्यादा असतात. डाळे मॅडम म्हटलं की मराठीची आठवण येते, बांबल मॅडम म्हटलं की इतिहास भूगोलची आठवण येते, रंगारी मॅडम म्हटलं की भूगोलची आठवण येते मॅडम आम्हाला. अत्यंत भावूक प्रसंग आहे हा. मला सांगताना अभिमान वाटेल. बरेचसे चेहरे ओळखीचे आहेत, काही सिनियर आहेत, काही ज्युनियर आहेत, काही सोबतचे आहेत. मला अभिमान वाटेल की मी या शाळेची विद्यार्थी तर आहेच, भाऊ पण या शाळेचा विद्यार्थी आहे. आज त्यांनी MBA केलं, पुण्याला आहे, वेल सेटल्ड आहे, त्याच्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये तो आहे. त्याची बायकोसुद्धा याच शाळेची विद्यार्थी आहे. तिने सुद्धा केमिस्ट्रीमध्ये PhD करून आज वेल सेटल्ड आहे. खूप अभिमान वाटतो या शाळेचा. आमच्या वडिलांचं नेहमी म्हणणं होतं की शाळा ही घराच्या जवळ पाहिजे, म्हणून ही शाळा निवडल्या गेली.
नाहीतर 4थ्या वर्गात चांगले मार्क्स होते. त्यावेळी नारायणदास लड्डा शाळा चांगली होती, मणिबाई होती, भरपूर शाळा होत्या. पण वडिलांचा आग्रह होता की नाही, शाळा घराजवळच पाहिजे, म्हणून आम्ही इथे शाळेत आलो. तिथून एकटा चलोऱ्याची सवय लागली. जी शाळा प्राथमिक शाळेत होती त्या सगळ्या मैत्रिणी वेगळ्या होत्या, मीच फक्त या शाळेत आले. त्यानंतर 2 वर्षांनी भाऊ 5व्या वर्गात गेला. मी स्वतः खिटकुले सरांजवळ गेले आणि सरांना म्हटलं, सर माझा भाऊ आहे, मला ॲडमिशन पाहिजे. सर म्हणे, जा तिकडे 5 रुपयात फॉर्म भर, घेऊन जा. वडिलांनी तेव्हापासून जे स्वातंत्र्य दिलं की नाही, त्याची ॲडमिशन तुलाच करायची आहे. मीच त्याचा फॉर्म भरला, मीच त्याच्यावर सही केली. मला अजूनही आठवते, आमचे कास्ट सर्टिफिकेट, आमचे डोमिसाईल सर्टिफिकेट मी स्वतः काढले. भावाचं माझं मी स्वतः काढायचे, सगळं काही मी करायचे. हा अभिमानही आहे आणि त्यासोबत कॉन्फिडन्स जो आला ना, तो ह्या शाळेमुळे आला. कधीही कोणताही कार्यक्रम असला, भाषण द्यायचे, हां देशमुख, मी यस सर म्हणायचे. मॅडम म्हणायचे, सुप्रिया देतीये, कर लेती आहे सुप्रिया, हो मॅडम. आणि तेव्हा इतकं चांगलं वाटायचं की नाही, मॅडम आपल्याला म्हणतात, आता करावंच लागतं. आणि ती सवय जी लागली आहे ती अजूनही कायम आहे. आत्ताही जरी वेळेवर कोणी म्हटलं की मॅडम करता का भाषण, हो सर. कधीच अजूनही माझे 2-3 पिढी जे बदलले, पण असं वाटत नाही, त्यांना कधीच असं वाटलं नाही की पुंडा मॅडम काही करणार नाही म्हणून. तर हा कॉन्फिडन्स सगळा ह्या शाळेपासून आला. जसं आपल्याकडे दूधवाला येतो, रोज दूध घेतो आपण, तो दुधाचं जे काही 1 लिटर 2 लिटर द्यायचं आहे तो ते देतोच आणि ते आपण हक्काने घेतो. पण त्याच्यावर आपलं लक्ष कुठे असतं, तो जे शेवटचं थोडंसं टाकतो, जी एक्स्ट्रा धार असते. मग एखाद दिवशी तरी कमी टाकली तर म्हणतो, का बरं काल तर जास्त दिलं होतं, ते टाका. तसं या शाळेने आपल्याला दिलं. सिलेबस तर कम्प्लीट करायचाच होता, सिलेबस तर केलाच कम्प्लीट, आपण पासही झालो, परीक्षाही दिली. पण जी वरून दिलेली धार आहे त्याचा हा परिणाम आहे की आज मला या सगळ्या शिक्षकांसोबत व्यासपीठ शेअर करायला मिळालं. कारण आपल्या शिक्षकांसोबत, आपल्या मुख्याध्यापकांसोबत डायसवर बसणं हा खरंच मोठा अभिमान आहे, माझ्यासाठी गौरव आहे. आणि सरांनी मला ही संधी दिली, सरांचा मोठेपणा की सर नाही इथेच बसावं लागतं. मी म्हटलं नाही सर, मी बाजूला बसते, कोपऱ्यात बसते. नाही इथेच बसावं लागतं. धन्यवाद सर, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्वांनी आपापल्या आयुष्यात जे काही आहे ते मिळवलं, कमी जास्त हे आपल्या आपल्या नशिबाचा भाग आहे. पण आता आपण समाजाचे एक होतकरू आणि जबाबदार व्यक्तिमत्व झालेलो आहोत. त्यामुळे आता आपली जबाबदारी जास्त वाढलेली आहे. आपल्याला माहीत आहे की मोबाईल आहेत, सोशल मीडियाचे बरेचसे काही साधनं आहेत, त्यामुळे आपण जुळून राहूच. पण आता इथे पाहतोय आपण की 2012 नंतरच्या बॅचेस कमी आहेत. का बरं? सोशल मीडिया तर 2012 नंतर खूप जास्त ॲक्टिव्ह झाला होता, मग का नाही आहे? पण सोशल मीडियाचा हाच एक मोठा दुष्परिणाम आहे की जवळचे माणसं हे खूप दूर गेले आणि दूरचे माणसं हे आपल्याला जवळ असल्याचं भासतात. फक्त ते असतातच असं नाही, ते फक्त भासतात. कारण आज आपण लोकांना जे दिसतोय किंवा आपण जे दाखवतोय, मी म्हणेन दाखवतोच जास्त आहे. आपण आनंदी आहे हे आपण मानत नाही, आपण लोकांना दाखवतो. कुठेही फिरायला गेलं की स्टेटस टाकतो, फोटो टाकतो. त्यात आपण जे निसर्गाचा आनंद घेण्याचा करायचं काम असतं ते राहतं आणि फोटो काढण्यात, स्टेटस टाकण्यात जास्त वेळ गमावला जातो. आणि त्यातल्या त्यात जर ते स्टेटस ज्याच्यासाठी टाकलं त्यांनी जर पाहिलं नाही तर मग झालं. एखाद्याने म्हटलं की नाही आता याची चांगली जिरवतो, बघतो आता माझं स्टेटस, पहा आता मी काय आहे. पण त्यांनीच बघितलं नाही तर मग सगळ्या आपल्या मूडची विल्हेवाट लागते. म्हणून हे जे आपलं स्टेटस आहे हे आपण दाखवल्यापेक्षा आपण काय आहोत त्यात जगवा, आई वडिलांची सेवा करा. बरेच लोकांचं असं आहे की मी जे आहे ते आहे, आई वडिलांचं मला काही घेणं देणं नाही, सासू सासऱ्यांचं मला काही घेणं देणं नाही. पण ते तसं नसतं.
आपण आहोत ते आपल्या आईवडिलांमुळे आहोत, आपला नवरा आहे तो त्याच्या आईवडिलांमुळे आहे. ही भावना सुद्धा आपल्याला जपून ठेवायची आहे. तेच आपल्या मुलांना देखील शिकवायचं आहे. आज आपण पाहतो आपल्या पद्धतीने जेव्हा आपण भगत सरांकडून गणित शिकलो, तिरपा गुणाकार करणं शिकलो, तो अजूनही तेच आठवतं. 10पैकी इतके ते 100पैकी किती हे तिरपा गुणाकार अजूनही तसाच आठवतो. तेच मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो. पण मुलं ते ऐकत नाही. मुलांना म्हणते हा कोणता तिरपा गुणाकार आणला. म्हटलं अरे आमचे सर असेच शिकवायचे. म्हणजे तुझे सर शिकवायचे, मग तू आम्हाला कंपल्शन का करते. म्हणजे नाही, आम्ही हे शिकून मोठं झालो, तूही असंच झालं पाहिजे. हा एक जो दृढ विश्वास आहे की नाही आपल्या सरांनी शिकवलं ते बरोबरच शिकवलं आणि त्याचमुळे ही अवस्था, ही जी आपण स्टेज गाठलेली आहे, ही त्याचमुळे गाठलेली आहे. हा एक दृढ निश्चय एक मनात ठासलेला आहे आणि तो अजूनही कायम आहे आणि तो असाच राहील. आज सगळ्यांनी मनापासून इथे स्वागत केलं. सर्वांच्या चेहऱ्यावर एक अभिमानाची छटा दिसते. खरंच पाहून खूप आनंद झाला. भरभरून आशीर्वाद मिळाले. धन्यवाद. धन्यवाद सुप्रिया. एक भावनिक स्पर्श सुप्रिया आपल्याला देऊन गेली, तो खूप आवश्यक होता. या मेळाव्याचं आयोजन करताना एक गोष्ट लक्षात आली. एकत्रित आयोजन केल्यामुळे काय झालं माहिती आहे का, जेव्हा आपले बॅचमेट्स एकत्र येतात तेव्हा आपला त्यांच्याकडून शिकण्याचा भाग नसतो, फक्त मस्ती मजा हाच भाग असतो, बरोबर. पण जेव्हा या आयोजनात मी सहभागी झाली तेव्हा माझे काही सिनियर्स होते, काही ज्युनियर्स होते. तेव्हा प्रत्येकाकडून शिकता आलं, प्रत्येकाचे गुण कळले, कोण किती स्ट्रगल करत आहे. कोणाचा एक ॲक्सिडेंट झालेला 8 दिवसापूर्वी, कोणाचा ECG झाला आहे, तो नॉर्मल नाही आहे काल, तरी तो ॲक्टिव्ह आहे कोर टीममध्ये. असेही काही सदस्य आहे. प्रत्येकाकडून मला शिकायला मिळालं. आणि विशेष म्हणजे या सगळ्या मुलांमध्ये मी एकच मुलगी होती प्रत्यक्ष कार्य करणारी. 2 मुली आहे पण त्या ऑनलाईन होत्या. त्याच्यामुळे या सगळ्या मुलांनी सुद्धा मला खूप सांभाळून घेतलं आहे आणि तो आधार दिला आहे. छोटे असतील तरी ताई म्हणून त्यांनी मला खूप आधार दिला आहे. खूप कौतुक वाटतं त्याचं. यानंतर आपल्यामध्ये आपले मुख्याध्यापक, माजी मुख्याध्यापक किटकुले सर आहे, उद्धवराव किटकुले सर. त्यांनाही मी नम्र निवेदन करते की सर आम्हाला मार्गदर्शन करावं. सरांनी सुद्धा त्यांचं जीवनाचं समर्पण या शाळेसाठी आणि विद्यार्थी घडवण्यामध्ये केलं आहे. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सर बसूनच बोललात तरी चालेल. आजच्या प्रमुख अतिथी प्रिया देशमुख मॅडम, ज्या जय पसारकर सर, सर्व माजी अध्यापक वर्ग, आज कार्यरत असणारा अध्यापक वर्ग आणि ज्यांना पाहून मला अगदी भरभरून आनंद होत आहे असे माझे मुलं आणि मुली. थोडं शांत बसा देतो. मी जास्त वेळ बोलणार नाही कारण आता ती क्षमता राहिली नाही माझ्यात. थोडक्यात मी सांगणार आहे. काले सरांनी बरंच सांगितलं आहे तुम्हाला या शाळेबद्दल, शाळेच्या एकंदर परिस्थितीबद्दल. ही शाळा तुम्ही असताना कशी होती, आज कोणत्या स्थितीत आहे. आज अमरावतीमध्ये ज्या नावाजलेल्या शाळा होत्या तिथे ॲडमिशनची बोंबाबोंब आहे. पण आपल्या शाळेत आजही ॲडमिशनच्या बाबतीत भरभर आहे आणि कोणाला घ्यावं कोणाला नाही घ्यावं याच्यावर विचार केला जातो. या शाळेत तुम्ही शिकला, तुम्ही एक माजी विद्यार्थी संघ स्थापन केला की जो आतापर्यंत मला वाटतं कोणत्या शाळेत नसेल.
आता सुरू झालं, गव्हर्नमेंटने ऑर्डर काढली, पण पहिली आपली वेळ आहे की ज्या शाळेत तो माजी विद्यार्थी संघ स्थापन झाला आहे आणि त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मनापासून मी कौतुक करतो. देशमुख पाटीलने एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे. कोणत्या मुद्द्यात महत्त्वाचा मुद्दा येतो? तुम्ही आज प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणी नोकरीत असेल, कोणी ऑफिसर असतील, कोणी शेतकरी असतील, कोणी बाकीचे व्यवसाय करणारे असतील, या सगळ्यांबद्दल त्यांनी छान बोलल्यात. त्या स्वतःचं काम स्वतः करा. वडिलांच्या किंवा आईच्या भरोशावर राहू नका. मी बरेचदा इथे कार्यरत असताना आई बिचारी पोराचं दप्तर घेऊन शाळेत यायचे. मी त्यांना तर सांगितलं, ताई तुम्ही काय येता शाळेत? नाही, याचा दप्तर भारी होते. किती भारी होते? त्याची पुस्तकं कमी करा. नाही, मग ते मॅडम रागावतात. मी त्यांना सांगेल की पुस्तकाचा भार कमी करा, पण तुम्ही मात्र यायचं नाही. यायचं म्हणजे पुस्तक दप्तर घेऊन यायचं नाही. तर त्यांनी ऐकलं. बऱ्याचशा सुधारणा त्या काळात झालेल्या आहेत. आज एक महत्त्वाचा मुद्दा मॅडमनी सांगितला आहे, तो तुम्हाला सांगतो आहे. तुम्ही सेटल आहात सगळे. तुमच्या सोबत वर्तमान काळ आहे, भूतकाळी आहे आणि भविष्यकाळी आहे. तुमची मुलं म्हणजे तुमचा भविष्यकाळ आहे, तुमचे आईवडील म्हणजे तुमचा भूतकाळ आहे. जसं मुलांकडे तुम्ही मनापासून लक्ष देता, तितकंच लक्ष आई वडिलांकडे द्या. कारण त्यांची अपेक्षा फार नसतात आई वडिलांच्या. त्यांना तुम्ही थोडा वेळ दिला पाहिजे, त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या पाहिजे. एखाद तास का होईना, अर्धा तास का होईना, दररोज नसले तरी आठवड्यातून 2-3 दिवस का होईना त्यांना वेळ द्या. त्यांना बरं वाटेल, ते प्रसन्न राहतील, त्यांना दुःख होणार नाही. आणि त्यांनी आईवडिलांनी आपल्या घरला बाजूला सारून तुम्हा मुलांना लहानाचं मोठं केलं आहे. ती माऊली रात्रभर तुमच्याजवळ उशाजवळ बसून जागली आहे, त्याचं भान ठेवा. आज मोबाईलच्या साहाय्याने जग फार जवळ आलं आहे, पण माणूस माणसापासून दुरावला आहे. 12 नंतरची बॅच नाहीच आहे इथे. 12 की 20 नंतरची बॅच नाहीच आहे इथे. मुलंच नाही आहे तिथे. का नाही आहे? का नाही आहे? कारण सगळं मोबाईलमध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी जमलात, आनंद आहे. म्हणजे अतिशय आनंद आहे की तो शब्दात व्यक्त करता येत नाही. आणि सांगायचा मुद्दा की सगळ्या समाजाला खिळवून ठेवा, एकत्र राहा. एक शायरांनी म्हटलेलं आहे, दुश्मनी लाख सही रिश्ते मत तोडो, दिल मिले या न मिले हाथ मिलाते रहो, हाथ मिलाते रहो. मावशी, आत्या, भाऊज भाऊ, मावे भाऊ, काका काकू, हे सगळे आपण नाते विसरलो आहे. हे जपा, फार आवश्यक आहे. आणि एकमेकाला मदत करा. आज तोच भाग आहे की तुम्ही एकत्र आला आहे. तिथे एकत्र येऊन एकमेकाच्या भावना कळून घ्या. ज्याला कोणी अडचण असेल त्यांना सांगा, त्यांना मदत होईल तितकी करा. आणि या शाळेतून
एक चांगला संदेश सगळीकडे जाऊ दे. एक छोटीशी गोष्ट सांगू का तुम्हाला? चालेल? एक मुलगा होता आणि तो मुलगा वाईट मुलांच्या संगतीत लागल्यानंतर चोऱ्या बिया करायला लागला. ते तोडकं एका घरात गेल्यानंतर त्या मुलाचा अंधारात मिठाच्या गाडग्यात हात गेला आणि ते खाऊन पाहिलं त्यांनी. त्याला वाटलं साखर असेल. त्यांनी मीठ खाल्लं ते आणि मीठ खाल्ल्यानंतर त्या सगळ्या पोरांना सांगितलं त्यांनी की इथे चोरी करायची नाही. का नाही करायची? अरे मी या घरचं मीठ खाल्लेलं आहे. म्हणजे चोराच्या मनातही हा विचार येऊ शकतो. तो संस्काराचा भाग आहे. त्याच्या आईवडिलांनी त्याच्या कुटुंबाने त्याच्यावर चांगले संस्कार केले असतील. पुढे तो मेगाबॉन्ड झाला, वाईट मुलांच्या संगतीत लागला, पण ते गुंडलेले संस्कार होते ते त्याचे गेले नाही. आणि त्या मुलांनी त्या सगळ्यांना आपल्या मित्रांना सांगितलं की ते चोरी करायची नाही. आणि ते घरमालक ऐकत होते ते की हा मुलगा याच्यावर संस्कार करणारं कुटुंब कोणतं आहे, हा कोणत्या शाळेत शिकला आहे. तो साईबाबाचा विद्यार्थी होता. तो विद्यार्थी साईबाबाचा होता आणि इथे गोपालनगरमध्ये त्याचं घर होतं. त्या शाळेत त्या पालकांनी सुपस्थ माणूस होता तो. त्या पालकांनी शाळेत येऊन आणि घरी जाऊन काही वडिलांची भेट घेतली आणि मुख्याध्यापकांची भेट घेतली. तर असे संस्कार चांगले असतात. या शाळेतून तुम्ही खूप काही शिकलेलं आहात. त्याने सरांनी सांगितलं, भैरांनी सांगितलं आहे. त्याच्यामुळं जास्त काही बोलण्याची माझी क्षमता नाही. शब्द अडखळता जाता बरेचदा तुम्ही सारखं काही बोलणं होत नाही. त्यामुळे तुम्हाला भावी आयुष्य सुखाचं जावो, समृद्धीचं जावो ही सदिच्छा बोलतो. ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुमची रजा घेण्यापूर्वी एक छोटंसं गाणं म्हणतो. छोटंच आहे. चलते चलते मेरे एक गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. रोते हंसते कभी गुनगुनाते रहना, मेरे एक गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना. आयोजन समितीच्या सदस्यांना विनंती आहे, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी पाणी व्यवस्था करा. सगळे खूप वेळचे बसले आहेत आणि मागे बसलेल्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की आपल्या ग्राउंडवर पण शाळेत कार्यक्रम राहायचा, तेव्हा काही विद्यार्थी मागे बोलत राहायचे, तेव्हा शिक्षक यायचे आपले काठी घेऊन. तशी वेळ आपल्यावर येऊ देऊ नका. हां, नाही तर आम्ही तशी व्यवस्था करून ठेवली आहे. हां, ती वेळ येऊ देऊ नका. थोडा वेळच आपला राहिला आहे. हे एक सत्र संपलं मार्गदर्शनचं की पूर्ण वेळ आपला आहे. तुमच्याकडे पण माईक येणार आहे. आपण एकमेकांसोबतच आहोत, त्यामुळे थोडा वेळ आपल्याला धीर धरायचा आहे. बघा, एक गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला आपण आपल्या करिअरची सुरुवात केली होती ते दिवस एकदा आठवून बघा. आपल्याकडे करिअरसाठी गायडन्स नव्हतं. घ्यायचं तर खूप पैसे असायचे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आईवडिलांकडे ते पैसे नसायचे. मग खाचगळगे करत करत ते रस्त्यावर आलेले काटे दगडं हे सगळे याच्यावरून पाय देत देत रडत हसत आपण करिअर करतो आहे. पण आज जे विद्यार्थी शाळेमध्ये शिकत आहे, म्हणजे शाळेने आपल्याला खूप मोठं केलं आहे, पण शाळेप्रती आपलं कर्तव्य काय, हा प्रश्न जेव्हा मनाला विचारला जातो तेव्हा लक्षात येतं की शाळेप्रती कर्तव्य हेच आहे की जसं सरांनी वगैरे सांगितलं, आपल्या शाळेत कमी कशाचीच नाही आहे, पण विद्यार्थ्यांमध्ये जी काही थोडी कमी आहे आजच्या पिढीमध्ये ती आपल्याला त्यांना करिअर गायडन्स देऊन घडवायची आहे. आज विविध क्षेत्रातले विद्यार्थी इथे बसले आहेत
ज्या विद्यार्थ्यांना कोणाला इंजिनियर बनायचं असेल, आपल्यातला एखादा विद्यार्थी त्यांना इंजिनिअरिंगचे सगळ्या स्टेप्स ज्या काही असतात त्या सांगू शकतो. न्यायाधीश मॅडम आपल्याकडे आहेत, त्यांच्याकडनं शब्द घेऊनच त्यांना आपण घरी पाठवणार आहे की आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही गायडन्स नक्की करणार आहे, ज्यांना वकील क्षेत्रात जायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला शाळेसाठी योगदान द्यायचं आहे. यानंतर आपल्या नायगावकर मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतील. मॅडमच्या शिक्षकी पेशा काही रिटायरमेंटनंतर संपला नाही. मॅडमच्या स्वतःच्या कुटुंबाच्या 2 शाळा आहेत, तिथे आता मॅडम मॅनेजमेंटचं कार्य बघत आहेत आणि आपल्याला आणखी परिचय वेगळ्या शब्दात करून द्यावा असं मला वाटत नाही. सगळ्यांच्यासाठी त्या आदर्श आहेतच. मॅडम तुम्हाला विनंती करेन की आम्हाला मार्गदर्शन करावं. मॅडमसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. आपल्या विद्यालयाचं आराध्यदैवत श्री साईबाबा यांच्या प्रतिमेला सर्वप्रथम अभिवादन करते. आपल्या या आजच्या मेळाव्याचे अध्यक्ष, या शाळेचे मुख्याध्यापक, या शाळेचे पर्यवेक्षक श्रीयुत पसारकर सर, सर्व निवृत्त शिक्षक शिक्षिका, आता कार्यरत असलेले सर्व शिक्षक, सर्वप्रथम आणि सर्व विद्यार्थ्यांना, खरं म्हणजे मी आज तुमच्यासाठी आली. कारण निमित्त तसं झालं होतं, 2 दिवसापूर्वी भाऊ एक्सपायर झाला. आजही घरी सगळे पाहुणे आहेत, पण सगळी धुरा नवऱ्याच्या हाती मुलींच्या हाती सोडून मी आली तुमच्या भेटीला, कारण तुम्हाला भेटायचं सगळं. तर सर्वप्रथम मी सर्व उपस्थितांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते. आणि 89 पासून लागल्यानंतर हे जे सगळे विद्यार्थी होते, त्या विद्यार्थ्यांचं प्रत्येक वर्षीचं वेगवेगळे अनुभव आमच्या अनुभवाच्या शिदोरीत आजही कायम आहेत. कारण हे जे विद्यार्थी होते, म्हणजे आजच्या विद्यार्थ्यांनी तसं पाहिलं तर गरिबी काय आहे हे त्यांना माहीतच नाही. पण आम्ही जे 89 मध्ये लागलो होतो, अगदी निसंकोचपणे पालकसुद्धा येऊन सांगायचे, मॅडम घरी असा प्रॉब्लेम आहे, याच्या वडिलांचा असा प्रॉब्लेम आहे, बरं आम्ही हँडल करतो. सगळे आपल्या शाळेतले शिक्षक, आम्ही सगळे अगदी तरुण वर्गच लागलो होतो, पण आम्ही चांगले तापट होतो, असं नाही, सोपे नव्हतो आम्ही, म्हणजे त्यावेळेला, आता झालं सोपे. तर आम्हा सगळ्यांना किटुकले सरांनी सांभाळून घेतलं. म्हणजे कसं एखाद्या घराला वळण कसं लागलं जातं, तसं सरांनी सगळ्यांना वळण लावलं. आणि एकदा वळण लागल्यानंतर मग मात्र ते कायम राहिलं. आणि नंतर साईबाबाचं वातावरण असं झालं की त्याच्यात कोणी काहीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला किंवा करत असेल तर ते शक्यच होणार नाही. कारण इथे सगळी साखरच आहे, अर्ध्या जणांना डायबिटीज झालेलं आहे. तर इतकं सुंदर वातावरण आपल्या शाळेचं आहे. आणि आता हे नवीन कार्यरत जो शिक्षक वर्ग लागलेला आहे, ही पण मंडळी खूप छान आहे. म्हणजे यांच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला जुन्या आठवणी येतात. आणि अतिशय छान डावरी सरांच्या कारकिर्दीमध्ये तालमीत ते तयार होत आहेत. तर या जुन्या विद्यार्थ्यांचं ज्या वेळेला वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचो, म्हणजे काही विद्यार्थी तर आमच्यापेक्षा मोठी दिसायची. म्हणजे मी तर 23व्या वर्षीच नोकरीला लागली. आणि त्यावेळेला हे विद्यार्थी परंतु इतके पोलाईट होते, असे काही अडचणी असो, म्हणजे आपल्या घरातल्या अडचणी आपण कशा सांगतो तसे ते सांगायचे, त्यांचे पालक पण सांगायचे, काही कमीपणा नाही, बिलकुल खुला रंगमंच. आज आपण काय बघतो, नुसतं शो नाही का, कुठलं काय फेसबुकवर इंस्टाग्रामवर फोटो टाकायचे आणि दुःखद प्रसंगी त्यांच्या घरात, म्हणजे फॉलोअर्स किती येतं 5000 आणि दुःखद प्रसंगी त्यांच्या घरात 5ही जण दिसत नाही. काय अर्थ आहे रे असा, नाही का? कारण साईबाबा विद्यालयाने जोडणं शिकवलं आहे, तोडणं नाही शिकवलं. आमच्या साईबाबा विद्यालयामध्ये सर्व शिक्षक, आम्ही पण सर्वसाधारण परिस्थितीतनं झालो होतो, पण प्रत्येक जण आपापल्या घराच्या जबाबदाऱ्या अतिशय छान सगळ्या पूर्ण करत आहेत, केल्या आहेत. किटुकले सरांनी आता सांगितलं ना की आपल्या आईवडिलांना विसरायचं नाही. खरीच गोष्ट आहे. हे बाहेरचे ठीक आहे, तेवढ्यापुरती आपल्या असावेत, मित्रमंडळी असावी, आपण सोशल असावं, पण आपलं घर तेवढ्याच हिमतीने सांभाळायला पाहिजे. कारण तुमची प्रत्येक जण तुमच्या घरासाठी एक हिरा आहे.
मौल्यवान व्यक्ती आहे आणि चढ उतार तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतात ना. ते चढ उतार आले पाहिजे तेव्हाच तर आपली परीक्षा होते की आपण कितपत त्याला सामना करतो. आणि साईबाबा विद्यालयातले विद्यार्थी असे तयार झालेले आहेत, ते कोणतेही काम करू, ते पाणीपुरीची गाडी लावणारे असो, ते कुठल्या उच्च पदस्थ असो, प्रामाणिकपणे काम करणारा व्यक्ती इथून घडतो आहे. आणि तीच खरी आपल्या साईबाबा विद्यालयाची पावती आहे. म्हणजे वर्ग 10वीचा बरेच वर्षापर्यंत निरोप समारंभ चालायचा. त्यावेळेला मी म्हणायची त्या आदल्या दिवशी, का रे कोणाशी कट्टीबट्टी आहे का, बोलणारच नाही याच्याशी, तुझ्याशी बोलणारच नाही, असं आहे तसं आहे, असतं वयानुरूप थोडंसं नाही का. पण आता ओढून टाका रे ते कट्टी वगैरे, बोला सगळे एकमेकाशी, पुढे चांगल्या आठवणी घेऊन जायच्या नाही का. तसंच आपल्या आयुष्यात सुद्धा आपण तसंच करायचं. सगळ्यांना, घरच्यांना, बाहेरच्यांना, मित्रमंडळी, नातेवाईक सगळ्यांना सांभाळून घ्यायचं, काही हरकत नसते. कारण तुम्हाला तो एक वाक्प्रचार माहीत असेल, झुकता वही जो जिंदा है, अकडतो मुर्दे की पहचान. मग आपण तर जिवंत आहोत. मग जिवंतपणाचं लक्षण काय आहे, तर आपण सगळ्यांना सांभाळून घ्यायचं. आणि मला तरी असं वाटतं की परमेश्वराने प्रत्येक घरामध्ये असा एक व्यक्ती जन्माला घातला असतो नाही का. एखादा बिघडवणारा असतो आणि एखादा सांभाळणारा असतो. मग त्या सांभाळणाऱ्याने असं अजिबात मनात आणायचं नाही की मीच करू का, मला काय करायचं आहे, असं नाही, मलाच करायचं आहे सगळं. अरे प्रत्येक वेळेला पैसाच लागतो असं नाही आहे. कधी वेळ द्यावा लागतो, कधी समजून घ्यावं लागतं, कधी समजून सांगावं लागतं. या बारीक बारीक गोष्टी असतात. पण या जर आपण छान, आणि प्रत्येक गोष्ट अशी फार मेहनतीने करावी लागत, बाय द बाय काही काही गोष्टी घडतात. मग ती बाय द बाय पण करायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण हे म्हणजे नुसतं शिक्षण म्हणजे आपण मार्क्स घेतल्या, डिग्री मिळवली हे नव्हे, तर आपल्या आयुष्यामध्ये आपण कसं जगतोय, कसं सगळ्यांना सांभाळून घेतोय, तो सुद्धा शिक्षणाचा एक भागच आहे. आणि हे शिक्षण आपल्याला जेव्हा मिळतं ना, त्यावेळेला आपण एक योग्य नागरिक, एक योग्य व्यक्ती आणि एक माणुसकी जपणारा व्यक्ती म्हणून तयार झालोय हे नक्की समजावं. त्यावेळेला जेव्हा कार्यक्रम व्हायचे ना, तुम्हाला सांगते मी, आता उद्यापासून शाळेचं गॅदरिंग आहे, त्यावेळेला जेव्हा कार्यक्रम व्हायचे ते सगळे जेंट्स लोक बेंच असतात, डेस्क असतात ना, ते सगळे डेस्क निवडायचे प्लेनवाले, त्यांना दोरीने बांधायचं, त्याच्यावर सतरंज्या टाकायच्या. असे स्टेज या लोकांनी तयार केलेले आहेत. आम्ही लोकांनी मुलींच्या डान्ससाठी घागरे शिवलेले आहेत. आणि त्यावेळेची मानसिकता कशी असायची की पोरीने डान्समध्ये भाग घेतला की घरातली जेवढी मळकट गोळा साडी असेल ती पाठवून द्यायची. आता ते स्टेजवर चढवताना कसं त्या साडीला हे करायचं, कसे त्याचे घागरे शिवायचे, म्हणजे आमची पण परीक्षा होत्या. पण त्याच्यातही एक आनंद होता. कारण काय की आपले विद्यार्थी स्टेजवर प्रोग्राम करणार आहे. आज तुम्ही बघताय अगदी परिस्थिती हा मॅटरच नाही करत, काय घ्यायचं आहे मुलांनी तोंडात नका. तर मग असं स्वभाव काय कामाचा. त्यांनी आणली तिच्यासाठी तिची हट्टापायी गाडी. अतिशय वाईट वाटत होतं मला की सर, म्हणजे त्यांना मी म्हटलं की नका आणू. नाही मॅडम म्हणे, आजकालचं वातावरण असं आहे. आणि जेव्हा मुली अशा बोलतात की तुम्हाला दुसऱ्या दिवशी दिसणार नाही, म्हणजे याचा अर्थ काय आहे की तिची मानसिकता कुठेतरी पक्की झालेली आहे. तर अशी वेळ नको. आता तुम्ही सगळे नागरिक अवस्थेमध्ये पोचले आहे, तुमची मुलं लहान लहान असतील, जास्त लाड करायचीच नाही. थोडंसं नाही त्यांना ऐकवायला शिकवा, त्यांच्या द्या तुम्ही जे काय हवंय त्यांना, पण थोडासा वेळ द्या, थोड्या वेळाने द्या. त्यांना समजलं पाहिजे, त्यांना परिस्थितीची जाणीव झाली पाहिजे. कारण हे आवश्यक आहे. नाही तर आपण आज बघतोय की जरासं काही मनाविरुद्ध झालं की ते डिप्रेशनमध्ये जातात, त्यांना सुसाईड करता येते. जीव एवढा स्वस्त झाला का? काहीच हे नाही आहे त्यांना की आपण आपल्या आईवडिलांना एकच दोनच आहोत. आणि एवढा जीव स्वस्त आहे का की क्षुल्लक कारणापायी आपण जीव देऊन टाकावा.
तर हे सगळं आव्हानं तुमच्या समोर आहेत आता. तर त्या आव्हानांना सामोरं जाताना घरातलं वातावरण छान ठेवा, आपल्या मुलांना प्रेमाने सांभाळा. कारण कित्येक विद्यार्थी सांगतात शिक्षकांना, माझ्या आईला वेळच नसतो. का रे, जॉब करते का तुझी आई? नाही, टी व्ही सिरियल पाहत बसते. मग त्याच्या अपरोक्ष त्याच्या आईशी बोलायचं, मी केव्हा जरा टी व्ही कमी करा. मग बाहेर निघाल्यावरती व्यक्ती म्हणते, या मॅडमने पाहत बसत का टी व्ही? मी म्हटलं, अहो टी व्ही पाहायला वेळ असता तर तुम्हाला बोलली नसती मी. इतके ते सिरियल पाहून काय कोणाचं भलं झालेलं आहे नाही का. घरातले वाद नुसते सांगत राहतात, शिकवत राहतात, त्याला काही अर्थ नाही आहे. जे तुम्हाला विद्यार्थ्यांना पाहावं असं वाटतं, थोडंसं एंटरटेनमेंट हवं असतं, पण किती हवं, कोणत्या दृष्टिकोनातनं त्यांचे विचार पक्के व्हावे याचा विचार पालकांनी करायलाच हवा. तर या सगळ्या गोष्टींचा आता तुम्हाला सामोरं जायचं आहे. आणि मला असं वाटतं की जेव्हा तुमचा बेस पक्का झाला आहे साईबाबा विद्यालयातनं, तर तुम्ही हे नक्कीच व्यवस्थित पार पाडाल नाही का. आणि खूप छान झालं की आपल्या शाळेमध्ये हा माजी विद्यार्थी संघ तयार झाला. बघा, बऱ्याच वेळेला म्हणजे सरांनी सांगितलं की नामांकित शाळा होत्या आणि आपली शाळा म्हणजे आम्हाला आमची ओळख द्यावं लागायची की आम्ही साईबाबा विद्यालयात. आज अशी स्थिती आहे की सगळेजण साईबाबा विद्यालय ओळखतात. तर असाच काहीतरी प्रश्न निर्माण झाला शाळेमध्ये. त्यावेळेला रामकृष्ण शाळेचा मला फोन आला होता की मॅडम या प्रश्नावर सोल्युशन काय. मी म्हटलं सर असं असं आम्ही सोल्युशन काढतोय आणि ते योग्य आहे. तर म्हणाले आपण मणिबाई शाळेला विचारू का. मी म्हटलं मणिबाई शाळा म्हणजे काय प्रमाण आहे का की ते जे सांगतील तेच योग्य असेल. आपला अनुभव काय बोलतो आपल्याला की आपण इतके वर्ष हे काम करतोय, मग असं डिसिजन घेताना आपण का कचरतोय, का आपण मणिबाईला विचारायचं. तर ती चर्चा ट्रेनिंगपर्यंत गेली तिकडे की साईबाबा विद्यालयाच्या मॅडम अशा बोलल्या की मणिबाई काही प्रमाण आहे का. साईबाबा विद्यालयसुद्धा प्रमाण असू शकतं. आणि त्या गोष्टीवरनं साईबाबा विद्यालयाची चर्चा एवढी झाली तर छान वाटतं मनाला. असं आपली शाळा, आपलं घर, आपले लोक, आपले विद्यार्थी, खूप छान सगळीकडे कौतुक होतं आणि त्यावेळेला मनाला भरपूर समाधान मिळतं. तर खूप जणांशी तुम्हाला बोलायचं आहे, दिवसभर तुम्हाला एंटरटेनमेंट करायचं आहे. मी दिलगिरी व्यक्त करते की मी पूर्ण वेळ नाही देऊ शकणार कारण घरी गेस्ट आहेत. तर पण मला तुम्हाला भेटायचं होतं म्हणून मी आली. तर पुनश्च सगळ्यांना शुभेच्छा. छान आयुष्यामध्ये आनंदी राहा. जिथे समस्या आहे तिथे सोल्युशन असतंच आणि सोल्युशन काढायला शिका, समस्या विसरायला शिका. धन्यवाद. थांबते. खूप खूप धन्यवाद मॅडम. मॅडमबद्दल विशेष सांगायला मला म्हणजे हे वाटत आहे, म्हणजे खरं आनंद म्हणू शकत नाही, गोष्ट दुःखाची आहे, शब्द सुचत नाहीत. पण मॅडमच्या भावाचं 3 दिवसापूर्वीच निधन झालं आहे आणि मॅडम आज इथे येणं अशक्यच होतं. तरीही तुम्ही परिस्थिती समजू शकता सगळी अशा स्थितीत काय असेल, तरीही त्या आपल्यासाठी आल्या. एकदा त्यांच्यासाठी परत एकदा जोरदार टाळ्या वाजल्या. आणि मॅडमने जो मुद्दा सांगितला की आजकालच्या मुली सुसाईड करायला लगेच जातात, खरंच आहे. मार्क कमी मिळाले सुसाईड, कोणी चिडवलं सुसाईड, कोणी प्रेमपत्र पाठवलं सुसाईड. आज आपल्यामध्ये बसलेल्या अनेक माजी विद्यार्थिनी अशा आहेत की विवाहानंतर स्ट्रगल करत आहेत. त्या एकदम जीवन बदललेलं आहे त्यांचं, त्यांनी स्वप्नातही बघितलं नसेल अशी परिस्थिती त्यांच्यासमोर आली आहे. स्वतः आर्थिक भार त्या कुटुंबाचा सांभाळत आहेत. अशाही विद्यार्थिनींची आपल्या शाळेच्या मुलींना गरज आहे. कारण की या सुसाईड प्रकरणातून त्यांना आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि निराशेतून बाहेर काढायचं आहे. जो अनुभवातून शिकलेला असतो तोच याचं गायडन्स खऱ्या अर्थाने करू शकतो. यानंतर आपले शाळेचे पर्यवेक्षक सर श्री आशिष पसारकर सर आपल्याला मार्गदर्शन करतील. त्यानंतर टावरी सरांचं मार्गदर्शनानंतर आपण मनोरंजन कार्यक्रमाकडे वळणार आहोत. सर्वांना भूक लागली आहे याची कल्पना आहे मला. जास्त वेळ घेणार नाही. थोडक्यात
पण महत्त्वाचं बोलेल. आजच्या आपल्या शाळेचे आराध्य दैवत साईबाबा, आपल्या शाळेचे प्रेरणास्थान बाबूजी आणि पालेकर काका, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र तावडी सर, जे 24/7 शाळेसाठीच कार्यरत असतात आणि खूप डायनॅमिक आहेत. त्या ठिकाणी 24 तास ते शाळेचाच विचार करतात. आपल्या या कार्यक्रमाला लाभलेले प्रीतितुल्य व्यक्तिमत्व इटकुले सर, आमच्या सदैव मार्गदर्शिका आणि ज्यांच्या हाताखाली आम्ही तयार झालो अशा नायगावकर मॅडम, आजच्या या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख अतिथी सुप्रिया, माझे सर्व लाडके विद्यार्थी, मी लाडके विद्यार्थीच म्हणेन तुम्हाला. तुम्ही आज मोठे जरी झाले आहे तरी आमच्याकरता लहान आहे. पण याच्यामध्ये काही विद्यार्थी असे आहेत, मी 2000ला लागलो आहे शाळेमध्ये, पण काही विद्यार्थी 2000च्या पहिलेचे आहेत. त्यांना पण मी आज विद्यार्थीच म्हणेन. तुम्हाला पाहून आज खूप आनंद होऊन राहिला याच्याकरता की तुम्हाला ज्या सवयी तेव्हा होत्या त्या सवयी आजही आहे. मी बसून सगळं तेच ऑब्झर्व करत होतो. ते गोटे मारणं पण सुरू आहे, ती बडबड पण सुरू आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला जसं डिस्पॅच केलं तसाच तुमचा स्वभाव आज पण आहे. हे पाहून खूप आनंद वाटला. विद्यार्थी तसं करतात. आपल्या सर्वांचा जी भेट झाली आज आणि आपल्या सर्वांचा जो उत्साह पाहायला खूप आनंद या ठिकाणी मला झाला. पक्षी जसे आकाशात उंच भरारी घेतात, आता थोडं ऐका मागे, तुम्हाला आज दिवसभर आहे आपसात बोलायला. पक्षी जसे आकाशामध्ये भरारी घेतात, त्यांनी भरारी घेतल्यानंतर त्याचे आई वडील जसे पाहून त्यांना आनंदी होतात, तसाच आनंद आज या सर्व शिक्षकांना झाला आहे तुम्हाला पाहून. कारण की आपल्या शाळेचे विद्यार्थी खूप उंच भरारी विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे. पण जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी सगळ्यांना मिळणं शक्य नाही आहे. आपल्याला जे मिळालं त्याच्यामध्ये आपण आनंदी राहिलं पाहिजे. आज कालपासून विद्यार्थ्यांचं संभाषण सुरू आहे. काल पण काही विद्यार्थी तयारी करता आले ते ग्रुपचे. आम्ही प्रत्येकाला विचारत होतो कुठे आहे बा, काय आहे, काय करत आहे. आणि ज्यावेळेस त्यांचं समजलं की या फील्डमध्ये आज ते काम करत आहे, ते ऐकून खूप आनंद झाला. आणि काही वेळ डोळ्यात पाणी पण आलं की आपल्या शाळेचे विद्यार्थी एवढ्या मोठ्या स्थानावर आज या ठिकाणी जाऊन बसले आहे. याचा आम्हाला आज या सर्व शाळेतील शिक्षकांना खूप अभिमान आहे. आपल्या शाळेची एक विशेषता आहे, आपल्या शाळेमध्ये सर्वसाधारण परिस्थितीतील मुलं या शाळेमध्ये येतात. हायफाय घरचे नसतात, पण या मुलांवर चांगले संस्कार त्यांना देणं, शिक्षण तर देतोच आपण, पण चांगले संस्कार देण्याचं काम आपण करतो. आणि त्याची फलश्रुती आपल्याला आज दिसत आहे. शाळेचा मागच्या वर्षीचा निकाल पण 100% आहे. म्हणजे सर्वसाधारण परिस्थितीतून जरी मुलं आले तरी सर्व मुलं कसे पास होतील याचीच काळजी सर्व शिक्षक करतात. पहिले पण करत होते आणि आज पण करतात. त्याच्यामुळे याचा आम्हाला खूप खूप अभिमान या ठिकाणी या शाळेला आहे. माझी विद्यार्थ्यांची जी कोर कमिटी आहे, त्या कोर कमिटीने हे सर्व जोडून आणलं. खूप मेहनत त्या लोकांनी घेतली. त्याची फलश्रुती आज आपल्याला या ठिकाणी दिसून राहिलेली आहे त्यांच्या मेहनतीची. असे विद्यार्थी या शाळेने घडवले याचा सुद्धा मला खूप अभिमान या ठिकाणी आहे. आपल्या सर्वांना या ठिकाणी मी खूप शुभेच्छा देतो. जीवनामध्ये खूप उंच भरारी मारा. आम्हाला तुम्हाला सर्वांना खूप मोठ्या ठिकाणी पाहायचं आहे. एवढं बोलून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.